हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तरी सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे पापडी चाट. तर पापडी चाटसाठी आपण व्हाईट वाटाणे घ्यायचे, ते रात्री भिजत टाकायचे. आणि आता मी 3-4 कांदे घेतलेले आहे, ते कट करून घेते. आणि छोटे छोटे होते माझ्याकडे कांदे, तर मी ते 4 घेतलेले. तुमच्याकडे जर मोठे असते तर तुम्ही 2 किंवा 3 घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर आणि मग मी कट करून घेते. आणि 1 बटाटे घेतलेलं आहे आणि 1 टमाटर घेतलेलं आहे, कारण आम्ही 3-4 जणांपुरतंच बनवायचं आहे. मला थोडंसं असतं, जास्त काही मी घेतलेलं नाही आहे. तुमच्या घरात तुम्ही किती जण आहे त्याच्यानुसार घ्यायचं, तुम्ही जे घ्यायचं आहे ते. तर मी आता कांदा पण कट करून घेतला आणि आता टमाटर पण कट करून घेते. तर तुम्ही हे चाट एकदा तरी ट्राय करा. बाहेर मिळते त्याच्यापेक्षा घरी एकदम मस्त बनते. तरी एक वेळेस ही माझी रेसिपी ट्राय करा. आता मी टमाटे पण कट करून घेतलेले आणि आता बटाटे पण कट करून घेते. आणि मोठे मोठेच करायचे. आणि आता हे आपले व्हाईट वाटाणे आपण धुवून घ्यायचे. 2-3 पाण्याने रात्री भिजत घातलेले होते मी. आता आपण कुकरमध्ये टाकले आणि बटाटे कापलेले ते पण टाकून घेतले. आणि टमाटे पण कापून घेतले, कांदे टाकून घेतले. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात आता मीठ टाकून घेतलं मी थोडंसं, चवीनुसार हळद टाकली थोडीशी. आणि मिक्स करून घ्यायचं एक वेळेस. आणि आता त्याच्यात जोपर्यंत पूर्ण भाज्या वगैरे बुडतील तोपर्यंत ते पाणी टाकून घ्यायचं. मी 2 ग्लास पाणी टाकलं होतं. आणि थोडंसं 1 चुटकीभर सोडा टाकला, बेकिंग सोडा. कारण हे वाटाणे शिजायला टाईम लागतं, तो सोडा टाकल्याने लवकर शिजतात. आपल्या आता तिकडे कुकर बंद करून आपण ते शिजतं तोपर्यंत इकडे पॅनमध्ये एक मसाला बनवायचा आहे आपल्याला. त्याच्यात मी 4-5 सुके मिरच्या घेतलेले आहे, तर ते खरपूस असे भाजून घ्यायचे. आणि त्याच्यात आपण आता थोडंसं जिरं पण टाकून घेऊ. जिरं टाकलं मी आता थोडंसं. आणि काही आपली काळी मिरी टाकून घेतली 3-4 आणि ओवा टाकल्या. आणि आता असे मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे, जास्त पण न भाजायचं रे, तर हे जळून जातील ते सर्व. आणि एका प्लेटमध्ये काढून काळं मीठ आणि चाट मसाला आपलं साधं मीठ टाकून घेतलं. आणि आपण आता ही पावडर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आपण. याला मसाला म्हणतो, आदर वाटून घ्यायचा. हा मसाला आपला वाटला गेलेला आहे. आता आपण चिंचेची चटणी बनवायची आपल्याला. तर त्याच्यासाठी मी चिंच 15-20 मिनटं आधीच गरम पाण्यात भिजत घातलेली होती. तर आपण आता आपली चिंच भिजलेली आहे. त्याच्यातलं जे असेल बिया वगैरे ते काढून घ्यायच्या. आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. आणि आपले गाडणीने असे काढून घ्यायची. तुम्हाला जसं वाटेल तसं पातळ वगैरे तुम्ही करू शकता ती चटणी. आता एका पॅनमध्ये ती चटणी टाकून घ्यायची. आणि हे बघा, आता असं टाकल्यावर त्याच्यात तुम्हाला जसं आवडेल तसं गूळ टाकून घ्यायचा. आणि मिक्स करून घ्यायची. आपली काय तर इमलीची चिंचची चटणी आपली शिजते तिकडे, तोपर्यंत आपण कोथिंबीर आणि पुदिना कट करून घेऊ. आणि काही 3 हिरवे मिरची घेतलेले आहे मी. आपल्याला पुदिन्याची चटणी बनवायची, त्याच्यासाठी तुमची मिरची कशी तिखट तशी तुम्ही घेऊ शकता मिरची. मी 3 मिरच्या घेतलेल्या होत्या. आणि पुदिना पण साफ करून घेतलेला होता, पाण्यात धुवून घेतला. आणि इकडे आता मीठ टाकून घेतलं मी चटणीमध्ये. लाल कश्मीरी मिरची टाकली. आणि हा मसाला बनवलेला होता तो मसाला टाकला. आणि आता मिक्स करून घेते मी. आता चांगली आपली चटणी पण झालेली आहे, शिजलेली आहे. अजूनही पातळ दिसते तुम्हाला, पण थंड झाल्यावर थोडीशी गाढी होईल ती. आता आपण इकडे चटणी बनवून घेतो आहे. त्याच्यात आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना असं टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यात. मोठं अद्रक टाकलं थोडंसं. आणि काही मीठ टाकलं, काळं मीठ, साधं मीठ पण टाकून घेतलं. आणि आलू भुजिया टाकली, थोडीशी शेव. आणि आपण आता अर्धा निंबू त्याच्यात पिळून घेऊ. आणि थोडीशी हिंग पण टाकून घेतला. आणि निंबू पण पिळून घेतला मी. त्याच्याने कलर मस्त येतो आपला निंबू टाकल्यामुळे. थोडंसं पाणी टाकून ते आपण चटणी तयार करून घेऊ. जास्त पातळ पण नाही करायची ही चटणी. बघू शकता तुम्ही माझी चटणी कशी तयार झालेली आहे. अशी बनवून घ्यायची. कलर बी किती छान आलेला आहे. तर आपल्या दोघी चटण्या तयार झालेल्या आहे. आपलं रगडा पण शिजलेला आहे इकडे, बघू शकता तुम्ही हाताने. आणि आता बटाटे ते आपण असे चमच्याने मस्त मॅश करून घ्यायचे. आणि आता तडका बनवून घेऊ आपण. कढई ठेवली मी गॅसवर.
तेल टाकून तेल तापते तोपर्यंत आपण आता इकडे हिरवी मिरची आणि अद्रक घेतलेले आहे 2-3 हिरवी मिरच्या. त्याच्यात आपण आता खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेऊ आदरवदर. हे बघा आता जसं कुठेही तसं कुटून घ्यायचं. आणि आपण आता कढईमध्ये तेल टाकलं थोडं. तेल तापल्यावर आता आपण याच्यात जिरं टाकलं, हिंग टाकलं आणि जो आपण आता अद्रक आणि मिरची केलेलं होतं कुटलेलं होतं ते टाकलं आणि धने पावडर, जिरे पावडर असं टाकून घेतलं. काश्मीरी मिरची टाकली मी आणि चांगलं होऊ द्यायचं ते मसाले. असे थोडंसंच पाणी टाकायचं त्याच्यात, तर आपले मसाले जळून जातील. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलं होतं मी. आणि आता हे रगड्याचं आपण शिजलेलं कुकर म्हणलं ते पूर्ण टाकून घ्यायचं कढईत. त्या मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं. बघा आपला तर रगडा कसा झालेला आहे. तर तुम्ही पाणी पण टाकू शकता. थोडंसं पाणी टाकलं होतं मी आणि कोथिंबीर टाकलं वरून आणि थोडासा गरम मसाला टाकला. हा बघा आपला रगडा कसा तयार झालेला आहे. आता शिजतोय तो अजून थंड झाल्यावर तो गाढा होतो. पण थंडनी सर्व करायचं, गरम गरमच चांगला लागतो तो पापडी चाट. पापडी चाटसाठी मी मैदा घेतला 1.5 कप. तसंच मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं तूप टाकून घेते. आणि तूप चांगलं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याने मस्त असं पीठ आपण जसं मळतो आपण तसं मळून घ्यायचं आहे मैद्याचं पीठ पुऱ्यांसाठी. आता पुऱ्या बनवून घेते मी. तर पुऱ्या असं म्हणजे आपलं एक लाटी घ्यायची थोडीशी आणि असं पूर्ण लाटून घ्यायचं पाटल्यावर आणि आपले काट्याचे चमचे असे त्याच्याने फोक्सने असं हे करून घ्यायचे, छिद्रे करून घ्यायचे म्हणजे आपली पुरी फुगणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला पापडी बनवायची, पाणीपुरी नाही बनवायची आहे. तर हे बघा तुम्ही मी जसं करते तसं करायचं तुम्ही पण. आणि हे माझ्याकडे छोटे छोटे कटर होते, कटर मागवलेले मी प्रत्येक शेपमध्ये. ते माझ्याकडे गोल होते छोटेवालं, ते कटरने मी शेप गोल गोल असं कट करून घेतलं आणि तेलात हे पापड्या तळून घेतल्या. आता आपले पापडे पण बघा तुम्ही किती मस्त झालेली आहे. अशी क्रिस्पी मस्त पापडी तळून घ्यायची. आणि आता मी प्लेटमध्ये सर्व करते माझ्या मुलगाला आणि माझ्या मिस्टरांना. हे बघा आता पहिले प्लेटमध्ये रगडा टाकून घ्यायचा. रगडा टाकल्यावर त्याच्यात आपण आता पापडी केलेली ते पापडी चुरून अशी टाकून घ्यायची. तर थोडं हे आमचं मोबाईलचं थोडं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे क्वालिटी काही एवढी खास येत नाही, तरी तुम्ही करा. हे बघा आता पापडी अशी चुरूनच टाकायचं रगड्यामध्ये. आता कांदा बारीक कापलेला तो कांदा टाकायचा. थोडंसं टमाटर टाकलं मी थोडं आणि दही होतं, दही टाकून घेतं. थोडंसं दही घ्यायचं एक वाटीत, त्याच्यात मस्त असं फेटून घ्यायचं दहीला पण. आणि मग आता थोडंसं चाट मसाला टाकते मी वरून दह्याच्या वरती. आणि मग आपले जे आपण चटण्या बनवलेल्या आहे ते चटण्या बी टाकू आपण. आणि थोडीशी काश्मीरी मिरची टाकली मी. मग आता आपण इमलीची चटणी टाकून घेते मी. हे बघू शकता आपली चटणी किती मस्त झालेली आहे. हा बघा आता मोबाईलचं थोडं स्टोरेज उंगलं तर माझं मोबाईलमध्ये मी मिस्टरांचा मोबाईल आणला. आणि आता आपली पुदिन्याची चटणी पण टाकून घेते मी, बघू शकता तुम्ही. आणि आता वरतून शेव टाकून घेते, आलू भुजिया.